गीता, हे काय? तुम्ही दोघे आतमध्ये काय करताय? बाहेर गिफ्ट तुमची वाट पाहते. हो नाही ताई, मला आधी सांग की मोनिकाची डिलिव्हरी कधी आहे? एप्रिल. एप्रिल. गीता, एप्रिल झालं ना कन्फर्म? सारखं आपलं जानेवारी जानेवारी चालू आहे तुझं. म्हणजे अरे काय झालंय, हिला असं वाटतंय की मोनिकाने हिला सांगितलं डिलिव्हरी जानेवारी मध्ये, आणि मी हिला म्हणतो की तू चुकीचं ऐकलंस, डिलिव्हरी एप्रिल मध्येच आहे. गीता, उगाच कशाला काहीतरी विचार करत बसतेस? चला, गिफ्ट हवंय ना? हो चला सोडतो की काय त्याला. चला. विक्रांत, निरंजन काकांनी हे गिफ्ट दिलंय. कसलं क्यूट रॅप केलंय ना. खरंच रे, निरंजन काका फार वेगळे आहेत, आत्यांपेक्षा तरी नक्कीच. किती साधे आहेत ना ते. म्हणजे काय? म्हणजे आता बघ ना, निरंजन काकांची आणि माझी अशी खूप ओळख नाहीये. इतके दिवस फॉरेनला राहून आले ते, तरी आपुलकीने त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं, कोणालाही न सांगता, कोणालाही न विचारता. Isn't that a very cute gesture? बरोबर आहे, कारण त्यांना तुझ्यासारखं सगळं जाहीर सांगायची सवय नाहीये ना, त्यांना आणि आत्याला सुद्धा. कारण आत्याने सुद्धा खूप साऱ्या गोष्टी काहीही न बोलता मनात ठेवलेल्या आहेत, नाही का? आता काय झालं विक्रांत? बोलताना हा सूर का लावतोयस तू? मोनिका, तुला कधी काही कळतच नाही का? खरं तर तू हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं, कारण आम्ही जी मीटिंग करत होतो ती तुझ्यासाठी होती. बरं ते सोड, पण मीटिंग मध्ये काय ठरलं हे स्वतःहून विचारण्याची जबाबदारी नाहीये का तुझी? बरं ते नाही तर नाही, आम्ही इतके डेस्परेटली तुला कॉल करत होतो, ते तरी रिसीव्ह करायचेस. मोनिका, दिस इज हाईट ऑफ इररिस्पॉन्सिबिलिटी. गीता काकीला सांगितलंस ना? जानेवारी महिना. हो, म्हणजे चुकून बोलून गेले मी विक्रांत. झोपेत होते रे तेव्हा, त्याच्यामुळे. चुकून? मी तुझ्याशी जे त्रयस्थपणे वागतो ना, त्यामागे हे सुद्धा एक कारण आहे. आधी निष्काळजीपणे वागायचं आणि मग नंतर चुकून झालं असं म्हणून मोकळं व्हायचं. तुम्हा दोघींमध्ये काय डिस्कशन झालंय मला माहित नाहीये, पण गीता काकी आईसारखी नाहीये मोनिका, लक्षात ठेव. काही गोष्टी आई विसरते, नाही राहत तिच्या लक्षात, पण गीता काकी वेगळी आहे. विक्रांत, मी जितकं तुला वाचवायला जातो तितकंच तू बेजबाबदारपणे का वागतेस मोनिका? आता जर गीता काकीला संशय आला ना, तर त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असशील. गुड नाईट. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.